श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचे सर्वांचे आपल्या आध्यात्मिक शिवपुराण या चॅनलवरती. आज आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तुळशीला का व कसे घातले पाहिजे हे भगवान विष्णूंनी सांगितलेले काही तुळशीचे नियम आणि महत्त्व आहे. चला तर मग जाणून घेऊया. नमस्कार मैत्रिणींनो, एकदा माता लक्ष्मीने भगवान श्री हरी विष्णूंना विचारले, हे प्रभू, तुम्ही तिन्ही लोकांचे स्वामी आहात. तिन्ही लोकांमध्ये तुमची पूजा केली जाते. तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. तरीही या तुळशीच्या रोपाची पूजा का करतात? आपण त्याला रोज पाणी का अर्पण करतो? मला या तुळशीच्या रोपाला पाणी देण्याचे महत्त्व आणि नियम जाणून घ्यायचे आहेत. देवी लक्ष्मी म्हणणे ऐकून भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, तुळशी लक्ष्मीचे वास्तविक रूप आहे. दररोज तुळशीची पूजा करण्याचे अनेक फायदे आणि नियम आहेत आणि फक्त तुळशीला जल अर्पण केल्याने माणसाची अनेक पापे नष्ट होतात. फक्त एक तांब्या तुळशीला जल अर्पण केल्याने अखंड सौभाग्य प्राप्त होते. तुळशीला पाणी देण्याचे महत्त्व सांगण्यापूर्वी मी तुम्हाला एक अतिशय पवित्र कथा सांगतो. या प्रश्नाची उत्तरे तुम्हाला या कथेतून मिळतीलच, म्हणून देवी तुम्ही ही कथा पूर्ण लक्षपूर्वक ऐकावी. भगवान विष्णू म्हणाले, हे देवी, जो कोणी ही कथा लक्षपूर्वक ऐकल त्याला तुळशीला 1000 वर्षाचे जल अर्पण केल्याचे फळ मिळते. देवी लक्ष्मी म्हणाली, स्वामी, मी कथा फार लक्षपूर्वक ऐकेन. तुम्ही मला ती पवित्र कथा सांगा. भगवान विष्णू म्हणाले, देवी, खूप पूर्वीची गोष्ट आहे. एका नगरामध्ये एक ब्राह्मण राहत होता. त्याचा जन्म ब्राह्मण कुटुंबात झाला, पण त्याची कृती हीन स्वभावाची होती. तो ब्राह्मण नेहमी खोटे बोलतो आणि चुकीच्या मार्गाने पैसा कमावतो. त्याचे मन सदैव दुष्कर्मात गुंतलेले असायचे. तो नेहमी जुगार, वेश्या व्यवसायात आणि चोरीमध्ये गुंतलेला होता. त्याने आयुष्यामध्ये कधीही पुण्य कर्म केले नाही आणि शास्त्राचा तर कधीच अभ्यास केला नाही. ब्राह्मण असूनही त्याने कधीही कोणतीही पूजा केली नाही. त्याचे मन नेहमी इतरांच्या संपत्तीवर केंद्रित होते आणि दिवसभर जे काही पैसे कमवायचे ते रात्री जुगार आणि वेश्या व्यवसायावर खर्च करायचे. अशा प्रकारे तो ब्राह्मण आपल्या आयुष्य दुष्कर्मात घालवत होता. त्याने कधीही तोंडातून देवाचे नावही घेतले नाही आणि देवतांची कधी पूजा देखील केली नाही. हे पाप करण्यामध्ये त्याची बरेच वर्ष निघून गेले आणि मग एकदा ब्राह्मण एका शहरामध्ये खरेदीसाठी गेला. त्या शहराजवळून गंगा नदी वाहते आणि त्या नदीमध्ये स्नान करण्यासाठी लांबून लोक येतात. मग तो ब्राह्मण गंगा नदीच्या काठी एका आश्रमामध्ये राहतो. त्या आश्रमामध्ये अनेक विद्वान ब्राह्मण रोज पुराणांचे पठण आणि भगवंताची भक्ती यामध्ये तल्लीन असायचे. त्या ब्राह्मणाने देखील त्यांच्यासोबत पुराणाचे पठण करत असल्याचे नाटक केले होते. तो तिथे थांबला आणि त्या ब्राह्मणांसोबत राहून त्याला भगवंताचे नाम घेण्याची संधी मिळत होती. तो त्याच ठिकाणी काही दिवस राहिला आणि नंतर तेथे आलेल्या लोकांनी गायींची पूजा करून ब्राह्मणांना खाऊ घातले. त्यामुळे त्या ब्राह्मणाने त्यांच्यासोबत बसून भोजन केले आणि देवाचा प्रसाद घेतला. त्या आश्रमामध्ये एक तुळशीचे रोप होते. ब्राह्मण जाणून बुजून त्या तुळशीच्या रोपावर पाणी टाकत असे. तो काय करतो याची त्याला मनामध्ये काहीही कल्पना नव्हती. रोज सकाळी उठून तो बादलीमध्ये पाणी घेऊन तुळशीच्या रोपावर पाणी टाकायचा. हा त्याचा दिनक्रम बनला होता. मग एके दिवशी तो आश्रमामध्ये झोपला होता. तेवढ्यात अचानक एक काळा साप आला. त्याच्याजवळ आला आणि त्या काळ्या सापाने त्याला झोपेमध्ये चावा घेतला आणि काही वेळातच ब्राह्मण झोपेतच मरण पावला. हे सकाळी इतर ब्राह्मणांनी त्याला त्या अवस्थेत पाहिले. तेव्हा त्यांनी तुळशीची पाने तोंडात ठेवले. तेव्हा त्या ब्राह्मणांना कळले की तो मेला आहे. मग यमदूत तिथे येतात आणि त्या ब्राह्मणाला यमलोकात घेऊन जातात. वाटेत जात असताना तो ब्राह्मण विलाप करू लागला आणि तो ब्राह्मण यमदूतांना म्हणू लागला की मला कुठे घेऊन चाललेला आहात आणि माझा मृत्यू कशामुळे झाला आहे यामधून मला. यमदूत म्हणू लागला, हे ब्राह्मणा,
तू जन्मापासून ते मृत्यूपर्यंत अनेक पापे केली आहेत आणि तुझ्या पापामुळे काळ्या सापाने चावा घेतला आहे आणि त्यामुळे तुझा मृत्यू झाला आणि आता आम्ही तुला यमपुरीला घेऊन जात आहोत. तिथे यमराज तुमच्या पापकर्माचा हिशोब पाहतील आणि निश्चितपणे तुम्हाला कठोर नरकात टाकतील. तो ब्राह्मण पुन्हा रडू लागला आणि यमदूताची माफी मागू लागला, पण यमदूतांना त्याची दया आली नाही आणि त्याला मारून यमलोकात नेले. जेव्हा यमदूत त्या यमलोकात ब्राह्मणासोबत यमराजासमोर हजर झाले तेव्हा यमराज त्यांच्याजवळ बसलेला चित्रगुप्ताने त्या ब्राह्मणाच्या कर्माचा लेखाजोखा घेतला आणि यमराज यांना म्हणू लागले, हे यमदूत, काय झाले आहे? तू इतका घाबरलेला का दिसत आहेस? तेव्हा तो यमदूत म्हणतो, हे धर्मराज, तुम्ही ज्या ब्राह्मणाला नरकात टाकण्यास सांगितले होते, परंतु नरकाचे दार उघडून त्या ब्राह्मणाला तेलाच्या कढईत टाकतात चुलीमध्ये आग विझली आणि तेलही पूर्णपणे थंड झाले. तेव्हा यमदेव म्हणतात, हे बघून फार विचित्र घटना आहे. याआधी कधीच असं घडलं नाही. यमराज विचार करत असताच नारद मुनी तिथे प्रकट झाले. नारद मुनींना पाहून यमराज खूप आनंदित झाले आणि त्यांना नमस्कार करून त्यांचे स्वागत केले. तेव्हा यमराज नारद मुनींना म्हणतात, मुनीवर, तुम्ही योग्य वेळी आला आहात. आज आणि आता आम्ही एका अत्यंत पापी ब्राह्मणाला नरकात टाकले आहे, पण तो पडताच नरकाची आग थंड होऊन पडली आणि तेलही थंड झाले. तेव्हा नारद मुनी यमराज यांना म्हणाले, हे धर्मराज, या ब्राह्मणाला तू नरकात टाकले आहेस. तो नरकात जाण्यास पात्र नाही, कारण त्या ब्राह्मणाने नकळत असलेले कृत्य केले आहे. या नरकाचा नाश करणारे आहे. पुण्यकर्म करणाऱ्या लोकांचा सहवास जो व्यक्ती करतो त्यांना त्यांच्या पुण्यामध्ये नक्कीच वाटा चांगला मिळतो. आणि हा ब्राह्मण अनेक दिवस देवाच्या भक्तीसोबत राहिला आहे. आश्रमामध्ये राहून या ब्राह्मणाने रोज तुळशीत पाणी टाकले आहे. त्यामुळे हा ब्राह्मण अत्यंत पुण्यवान आत्मा झालेला आहे आणि त्याची सर्व पापे नष्ट झाली आहेत. हा ब्राह्मण आता स्वर्गात जाण्यास हकदार झाला आहे. या ब्राह्मणाने नकळत इतके पुण्य कमावले आहे की जे मनुष्याला अनेक जन्मही मिळत नाही. म्हणून हे धर्मराज, या ब्राह्मणाला नरकात टाकू नकोस. त्याच्या पापाची एवढी शिक्षा देईल, त्याला सर्व नरक दाखव. नारद मुनींनी म्हणणे ऐकून यमराज खूप आनंद झाला आणि त्या ब्राह्मणाला नरकातून बाहेर काढले आणि आपल्या या यमदूतांना म्हणाले, हे यमदूत, या ब्राह्मणाला घेऊन जा आणि त्याला संपूर्ण नरक दाखवा. यमदूत ब्राह्मणाला घेऊन जातात आणि त्याला सर्व नरक दाखवतात. भगवान विष्णू म्हणाले, देवी, अशा प्रकारे यमदूत त्या ब्राह्मणाला संपूर्ण नरक दाखवतो आणि त्याला यक्ष जगात घेऊन जातात आणि मग तो ब्राह्मण यक्ष बनतो. वनस्पतीचे नाव तुळशी, महिन्याचे नाव कार्तिक, तिथीचे नाव एकादशी. तेव्हा भगवान श्री हरिविष्णू म्हणतात, देवीच्या वनस्पतीमध्ये मला तुळशी ही आवडते, मला कार्तिक महिना आवडतो आणि तिथीमध्ये एकादशी आवडते. त्यामुळे जो व्यक्ती रोज तुळशीची पूजा करतो आणि तुळशीला पाणी देतो, तो माणूस मला सर्वात प्रिय आहे. त्या भक्ताची सर्व इच्छा, मनोकामना मी पूर्ण करत असतो. त्याच्यावरती कृपादृष्टी माझी असते. तो माणूस कधीही दुःख सहन करत नाही आणि तो माणूस कधीही नरकात पडत नाही. ज्या घरामध्ये तुळशीचे रोप नेहमी हिरवेगार असते त्या घरामध्ये सुख, शांती, समृद्धी नांदत असते. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या पूजेमध्ये आणि मला अर्पण केलेल्या भोगामध्ये तुळशीचे पान असावे, कारण तुळशीच्या पानाशिवाय मी कोणत्याही प्रकाराचा नैवेद्य स्वीकारत नाही. त्यामुळे प्रत्येक घरामध्ये तुळशीचे रोप असलेच पाहिजे. जर तुमच्या घरामध्ये तुळशीचे रोप असेल तर सुख, शांती, समाधान, धनदौलत, समृद्धीसाठी तुळशीला चुनरी अर्पण करावी. आणि हे नेहमी लक्षात ठेवा की तुळशीचे रोप चुनरीशिवाय अपूर्ण आहे. तुळशी ही केवळ एक वनस्पती नसून ती एक देवी आहे, म्हणजे विष्णूची पत्नी. म्हणून तुळशीला चुनरी अर्पण करावी. यामुळे पती पत्नीमध्ये प्रेम निर्माण होते. पती पत्नी मधील भांडण, वादविवाद नष्ट होतात आणि विश्वास वाढतो.
पती पत्नी वैवाहिक जीवन सुखी राहते. घरामध्ये राहणाऱ्या महिलांनी नेहमी विवाहित आणि भाग्यवान व्यक्तीशी लग्न करावे. यामुळे माणसाच्या सर्व दुःखाचा अंत होतो आणि सांसारिक जीवन आनंदमय होऊन जाते. तुळशीच्या झाडाजवळ अपशब्द उच्चारू नये. तुळशीजवळ चप्पल, बूट, झाडू ठेवू नये. तुळशीजवळ केवळ स्वच्छ जागा असावी. तुळशीजवळ केर, कचरा साठू देऊ नये, ते पाप मानले जाते. तुळशीच्या रोपाजवळ पाण्याने भरले कधीही भांडे ठेवू नये. तुळशीच्या रोपाजवळ दिवा लावल्यानंतर तिथून दिवा काढावा, कारण तुळशीखाली विझलेला दिवा ठेवणे अशुभ मानले जाते. जिथे तुळशीचे रोप असते ती जागा नेहमी स्वच्छ ठेवावे. तसेच तुळशीमध्ये कधीही भगवान शिवशंकरांची पिंडही ठेवू नये, कारण भगवान शिवशंकरांना तुळशी मातेने शाप दिला होता. असा एकच दिवस आहे की त्या दिवशी भगवान शिवशंकरांना तुळशीचे पान म्हणजे मंजिरी अर्पण केली जाते. तो म्हणजे वैकुंठ चतुर्दशी. या दिवशी रात्री 12 वाजता भगवान शिवशंकरांना तुळशीचे पान अर्पण केले जाते आणि श्रीहरी विष्णूंना बेलाचे पान अर्पण केले जाते. तसेच तुळशीच्या रोपाजवळ स्वच्छतेचे नियमितपणे काळजी घेतली पाहिजे. आणि विशेष म्हणजे तुळशीच्या रोपामध्ये श्री गणेशाची मूर्तीसुद्धा ठेवू नये. तसेच तुळशीच्या भांड्यामध्ये, कुंडीमध्ये इतर कोणत्याही प्रकाराची रोपे लावणे अशुभ मानले गेले आहे. तुळशीच्या रोपाजवळ कपडे वाळू घालू नयेत, अन्यथा कपड्यातील घाण पाणी तुळशीच्या झाडावर पडू शकते. ही सावधगिरी बाळगली पाहिजे. तुळशीची पाने नखाने तोडू नयेत, यामुळे तुळशीचा अपमान होतो. तुळशीची पाने सुकून पडली तर ती कचराकुंडीत टाकू नये, कारण ही पाने पायाखाली येतात. जे चांगले नसते ते तुळशीची पाने फक्त मातीत गाडून टाका आणि कधीही रविवारी तुळशीचे पाने तोडू नये. तसेच तुळशी मातेला स्पर्श करू नये, जल अर्पण करू नये. इतर दिवशी सकाळी स्नान करून तुळशीला हळद कुंकू मिश्रित 1 लोटा जल अर्पण करावे आणि संध्याकाळी 1 तुपाचा दिवा लावावा. शक्य नसेल तुपाचा दिवा तर तेलाचा दिवा लावला तरीही चालेल. अनेकदा स्त्रिया आपले केस उघडे ठेवून स्नान केल्यानंतर तुळशीला पाणी देतात. असे करणे चुकीचे आहे. महिलांनी नेहमी केस बांधून कपाळावर सिंदूर लावून डोक्यावर ओढणी पदर ओढूनच मग तुळशीला पाणी अर्पण करावे. यामुळे तुळशीचा आशीर्वाद मिळतो. रोज तुळशीचे दर्शन केल्याने मनुष्य स्वर्गवास प्राप्त करतो आणि तुळशीच्या पानाचे सेवन केल्याने त्याची सर्व पापे नष्ट होतात. तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे. ते पूर्व किंवा उत्तर दिशेला ठेवणे सर्वात उत्तम असते. तुळशीजवळ वाळवंटातील रोपे ठेवणे अशुभ मानले जाते. अशा वनस्पतीमधून नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते, त्यामुळे आपल्या घरामध्ये सुद्धा नकारात्मक ऊर्जा येत असते. शास्त्रामध्ये असे सांगितले आहे की ज्या झाडांना हिरव्या कळ्या येत नाहीत आणि त्याऐवजी काटे असतात, अशा झाडांना तुळशीजवळ कधीही ठेवू नये. केळीच्या रोपाचे विशेष महत्त्व शास्त्रामध्ये सांगण्यात आले आहे की तुळशीजवळ केळीचे रोप लावल्यास अनेक पटीने जास्त फायदे होतात. भगवान विष्णू म्हणतात की मी स्वतः केळीच्या रोपामध्ये राहतो. जर तुळशीजवळ केळीचे रोप लावल्याने घरामध्ये सुख समृद्धी येते. शाळीग्राम देखील तुळशीच्या रोपामध्ये ठेवावा. तुळशीच्या कुंडीमध्ये शाळीग्राम ठेवल्याने तुळशीचे अनेक शुभ परिणाम दिसून येतील. शाळीग्राम हे माझे निराकार रूप आहे. तो काळ्या रंगाचा दगड आहे, जे अद्वितीय आणि मौल्यवान मानले जाते. तुळशीच्या कुंडीमध्ये ठेवल्यास घरातील सर्व नकारात्मक ऊर्जा नष्ट होईल. घरामध्ये एकच शाळीग्राम पूजन करावे. भगवान विष्णू म्हणतात, माझ्या मूर्तीपेक्षा शाळीग्रामची पूजा करणे अतिश्रेष्ठ मानले आहे. शाळीग्रामला चंदन लावावे व त्यावर तुळशीचे पान ठेवावे. शाळीग्रामला रोज पंचामृताने स्नान करावे. असे केल्याने मनुष्य जन्मातील सर्व पापे नष्ट होतात. शाळीग्राम हे सकारात्मकतेचे आणि चांगुलपणाचे प्रतीक आहे, असे विशेष म्हटले आहे. अशा प्रकारे भगवान विष्णूंनी देवी लक्ष्मीला तुळशीच्या झाडाला पाणी देण्याचे महत्त्व सांगितले आणि घरी तुळशीचे रोप लावल्याचे सर्व नियम सांगितले. आता मैत्रिणींनो, आपल्याला या कथेतून छोट्या छोट्या गोष्टीतून बोध घेऊन आपल्या घरातील सुखी संसारासाठी काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. तुळशीला पाणी अर्पण करणे हे 5 मिनिटाचे काम आहे, पण आपल्याला त्यामध्येही आळस येतो. तर
तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, वैवाहिक जीवनातील गोडी हवी असेल तर रोज 1 तांब्या जल आवर्जून भगवान श्री हरी विष्णूंच्या शाळीग्रामवर आणि माता तुळशीला अर्पण करावे आणि 1 दिवा प्रज्वलित करावा. तर भगवान श्रीहरी विष्णूंच्या कृपेने तुमच्या सर्व इच्छा चांगल्या पूर्ण होतील. तुमच्या घरामध्ये सुख, समाधान, वैभव प्राप्त होईल. मैत्रिणींनो, व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला आत्ता लगेच सबस्क्राईब करून कमेंट बॉक्समध्ये हर हर महादेव टाईप करा आणि हरिहर भक्त असाल तर लाईकसुद्धा करा. शिव 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 ओम नमः शिवाय. हर हर महादेव. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. धन्यवाद.